कटिंग करून घेतलेली आहे। हे बघा, तर धोतीची कटिंग झालेली आहे। आसन आणि गोलाकार सुद्धा दिलेला आहे आपण। तर हे बघा, आपण आता इकडून चुन्या घेऊन घेऊ आपण। हे बघा, तर बघा आपण अशा पद्धतीने आपण कपडा ठेवलेला आहे। या साईडने आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत, इकडच्या साईडनं चुन्या द्यायच्या आहेत। तर चुन्या आपल्याला या साईडनं देत 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 जेवढं आपलं आसन आहे 8.5 इंचामध्ये 1 इंच वाढवलेलं आहे आपण। तर 9 इंचाचं आसन आहे आपलं, 9.25 इंचाचं। तर 9.25 इंचाचं आसन मोजून तेवढ्याच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत। म्हणजे हे अंतर आपण चुन्या घेऊन 9.25 यायला पाहिजे असं। तर चला आपण चुन्या घेऊन घेऊ। बघा, आपण चुन्या घेतलेल्या आहे। हे बघा, तर हे चुन्या घेतलेल्या आहे। हा आपला आसन आहे आणि हे गोल घेर आहे। तसंच आपण याला सुद्धा या भागाला सुद्धा घेतलेला आहे। हे बघा, हे बघा, दोघी सरळ भागे आहेत, दोघी सारखे आहेत आणि शिदे आहेत। तर हा बघा, जसे आपण याला घेतलेल्या आहेत चुन्या, तसेच आपण याला पण सुद्धा घेतलेल्या आहेत चुन्या। हे बघा, त्या कापडला असा उलटा ठेवायचा। उलटा ठेवल्यानं आपण जिथे 1 इंच वाढवलं होतं तो पॉईंट केलेला होता आपण, हा पॉईंट होता आपला। हे बघा, इथं हा पॉईंट होता, तर हा कॉर्नर इथं ठेवायचा। हे बघा, इथं ठेवायचं आणि ज्या साईडनं आपण गोल केलं होतं कापडला त्या साईडचा कॉर्नर, हे बघा, आपण ह्या साईडनं गोल केलेलं होतं त्या साईडचा कॉर्नर घ्यायचा आणि चुन्यांचा कॉर्नरवर असं ठेवायचं, इकडचा कॉर्नरवर। तर बघा, असं ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची। त्याचप्रमाणे याला सुद्धा करायचं, उलटं ठेवायचं। हे बघा, उलटं ठेवलंय आपण। उलटं ठेवल्याने आपला कॉर्नर आहे 1 इंच जो आपण वाढवलेला होता, पॉइंट केलेला होता आपण, तिथं कॉर्नर ठेवायचा लेस पट्टीचा आणि गोल आपण ज्या साईडनं गोल केलेलं होतं त्या साईडचा कॉर्नर, आसनचा कॉर्नर घ्यायचं आणि चुन्यांचा साईडनं जोडून द्यायचं। तर आता शिलाई मारून घेऊ इथं। हे बघा, अशी शिलाई मारून घेऊ। तर चला आपण शिलाई मारून घेऊ। तर हे जोडून घेतलेलं आहे आणि आपण तसंच हे सुद्धा जोडून घेतलेलं आहे। बघा, तर आसन आपलं गोल होतं, असा गोल आकार दिलेला होता आपण, यू आकार दिलेला होता। तर इकडच्या साईडला चुन्या आल्या आणि इकडच्या साईडला प्लेन आला। तर हा प्लेन भाग इकडच्या चुन्यांना असं जॉईंट करायचं आहे। तर असं शिलाई मारून घेऊ आपण। तर हे बघा, इथपर्यंत आपण पॉईंट केलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे आणि इकडच्या चुन्यांचा इकडे प्लेन कापडकडनं शिलाई मारून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण। तर चला आपण शिलाई मारून घेऊ। तर हे बघा, आपण जोडून घेतलेलं आहे। हे बघा, असं छान पद्धतीनं जोडून घेतलेलं आहे। हे बघा, तर त्याला आपण शिदं करून घेऊ आता। तर हे बघा, आता एक गोल घेर झालेला आहे। हे बघा, गोल घेर झालेला आहे पॅन्ट सारखं। हे बघा,
तर हे बघा इकडून पण काष्ट आलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपली धोती आलेली आहे. तर हे बघा आणि इकडच्या साईडनं सुद्धा अशा चुन्या घ्यायच्या आहे. हे बघा हे बघा छान पद्धतीने मस्त हे बघा आणि इथं शिलाईंच्या मधोमध असं आपल्याला शिलाई मारून फिक्स करून घ्यायचं आहे दोघी साईडनं. तर चला आपण फिक्स करून घेऊ. तर हे बघा आपण काष्टा घेतलेला आहे. पहा किती छान असा काष्टा आलेला आहे आणि इकडचा सुद्धा तसाच काष्टा आलेला आहे. हे बघा किती मस्त असं काष्टा आलेला आहे. तर आपण सेट करून घेऊ त्याला. हे बघा आता इथं 2 इंचाची किंवा 3 इंचाची आपण नेपापट्टी लावून घेऊ. हे बघा तर हे बघा आपण पट्टी घेतलेली आहे. पावणे 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे आपण. तर पावणे 4 इंचाची इकडून असं वाळण्यात असं घटेल ती तर 2 इंचाची होऊन जाईल. तर हे बघा तर पट्टी कशी लावायची ते सुद्धा पाहून घ्या. हे बघा इथून ठेवायची. हे बघा इथं ठेवायची, इथं शिलाईन मारायची आणि असं फोल्ड करायची. हे बघा असं ठेवायचं आणि पट्टी अशी फोल्ड करायची. म्हणजे आपला नेफा असो कोणी इलास्टिक लावतो तर आपण मध्ये येईन म्हणजे असं वरती छान दिसेल. फिनिशिंग पण छान येईल धोतीला. तर चला आपण लावून घेऊ. आपली धोती बनून तयार आहे. हा नेफा मी पहा वरून मधून फिक्स केला आहे. हे बघा तर याच्यामधून तुम्ही नाडी असेल तर नाडी टाकू शकता आणि जर तुम्हाला इलास्टिक टाकायची असेल तर इलास्टिकसुद्धा टाकू शकता. तर हे बघा किती छान आपली धोती बनून तयार आहे. हे बघा तर तुम्ही दोघी साईड बाळाला घालू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथं असं या मिऱ्या असं फिक्ससुद्धा करू शकता. हे बघा असं छान दिसतंय. हे बघा तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.